वेलकम बॅक टू पीजी टेक अकॅडमी. तर आपण आपल्या एका नवीन युनिट सोबत आता इथं आलेलो आहोत. त्या युनिटचं नाव आहे पॉइंटर्स. तर या पॉइंटर्स हा आपला 5वा युनिट राहणार आहे आणि या युनिट मध्ये आपल्याला इतके टॉपिक्स बघायचे आहेत. मित्रांनो, युनिट 1 घेतला, युनिट 2 घेतला, युनिट 3 घेतला, युनिट 4 घेतला. आता युनिट नंबर 5 ची बारी. जसं मी सगळे युनिट घेतले आणि त्यांचे नोट्स तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरती शेअर केल्या, तशाच या चॅनलच्या नोट्स सुद्धा उत्तम प्रकाराच्या नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरती शेअर करणार आहे. तर मित्रांनो, आता यामध्ये काय काय बघणार आहोत आपण. इंट्रोडक्शन, आज इंट्रोडक्शन टू पॉइंटर बघणार आहोत. पॉइंटरची डेफिनेशन काय राहते ते बघणार आहोत. यूज ऑफ पॉइंटर बघणार आहोत. स्टार ऑपरेटर आणि ऍड्रेस ऑपरेटर, याला काय म्हणतात, या स्टारला पॉइंटर ऑपरेटर म्हणतात, पॉइंटर ऑपरेटर. आणि याला या ऍड्रेस सारखे ह्याला अँड सारखे ह्याला ऍड्रेस ऑपरेटर म्हणतात. हे दोन ऑपरेटर्स बघायचे. हे दोन ऑपरेटर्सची मी तुम्हाला थिअरी याच्या पुढच्या लेक्चरमध्ये देईन. आजच्या लेक्चरमध्ये फक्त समजून सांगेन की ते दोघं कशासाठी वापर करतात, त्या दोघांचा कशासाठी वापर करतात. तर त्याचं डिक्लेरेशन बघायचे कशाचं, पॉइंटरचं. इनिशियलायझेशन बघायचे पॉइंटरचं. अँड ऍक्सेसिंग पॉइंटर्स बघायचे. पॉइंटरला कसा डिक्लेअर करतो, पॉइंटरला कसा ऍक्सेस करतो, ते सर्व आजच्या लेक्चरमध्ये बघून घेऊया आपण. तर मित्रांनो, आणि ह्याच्यानंतर आपल्याला काय शिकायचे, पॉइंटर अरिथमॅटिक्स, म्हणजे पॉइंटर सोबत ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, आणखीन काय काय ऑपरेशन्स परफॉर्म होतात ते ऑपरेशन्स बघायचे. अरिथमॅटिक्स. पॉइंटर टू ॲरे म्हणजे काय, ॲरे सोबत पॉइंटर कसा वापरला जातो. पॉइंटर टू टेक्स्ट अँड स्ट्रिंग टेक्स्ट सोबत पॉइंटर कसा वापरला जातो. फंक्शन हँडलिंग युझिंग पॉइंटर, फंक्शनला कसं हँडल केलं जातं युझिंग पॉइंटर. पॉइंटर टू स्ट्रक्चरला कसं हँडल केलं जातं पॉइंटर थ्रू. हे सर्व आपण बघणार आहोत या 5व्या युनिटमध्ये. तर या युनिटची थीम आपली येल्लो असणार आहे. युनिट 1 ची थीम ब्ल्यू होती, युनिट 2 ची थीम पर्पल होती आणि युनिट 3 ची थीम ग्रीन होती. युनिट 4 ची थीम रेड होती आणि ह्याची थीम काय आहे, येल्लो आहे. पहा, मी नोट्स सुद्धा तशा प्रकारे डिझाईन केलेल्या आहेत, येल्लो मध्ये स्ट्रिप्स टाकलेले आहेत. अतिशय उत्तम अशा जरा कलरफुल नोट्स असले की ते वाचावं वाटतात मित्रांनो, आणि ते वाचल्या का पटकन समजून जाईल आणि पटकन समजल्यानंतर आपल्याला ते लिहिता येईल पेपरमध्ये. तर टेन्शन घेऊ नका, या नोट्स मी जशा शिकवायलो तशाच तुम्हाला शेअर सुद्धा करणार आहे. तर हा युनिट झाल्यावर मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर टेन्शन घेऊ नका, आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो याही लेक्चर मध्ये. तर ह्या नोट्स तुम्हाला त्या व्हॉट्सअप चॅनलवरती शेअर होतील कधी, हा युनिट संपल्यावर. तर चला, तर आता आपण बघूया पॉइंटर काय राहते. पॉइंटर्स काय राहते मित्रांनो. पॉइंटर इज ए व्हेरिएबल विच स्टोर द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. ही झाली पॉइंटरची डेफिनेशन. पॉइंटर काय करतो, पॉइंटर एक व्हेरिएबल राहतो, ते स्टोअर करते ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल, दुसऱ्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करते पॉइंटर. म्हणजे कसं, ए जर व्हेरिएबल असेल तर त्याचा ऍड्रेस, त्याचा जो काही ह्याच्यावरची व्हॅल्यू राहते, ए वरती कोणती तर व्हॅल्यू राहते आणि त्याचा ऍड्रेस जो काही राहतो त्याला कोण स्टोअर करतो, पॉइंटर स्टोअर करतो. हा पॉइंटर त्याला स्टोअर करतो या ऍड्रेसला, एचा ऍड्रेस, ए व्हेरिएबलच्या ऍड्रेसला, असं सांगितलेलं आहे. तर ते तुम्हाला प्रोग्राम द्वारा समजून सांगतो मी कसं कसं काय काय स्टोअर होतंय ते. त्यानंतर ही थिअरी फक्त वाचून घ्या. आधी प्रोग्राम जर सांगितला, पुन्हा थिअरी तुम्हाला इझिली समजून जाईल. पॉइंटर व्हेरिएबल होल्ड्स द मेमरी ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. पॉइंटर व्हेरिएबल काय करतो, मेमरी ऍड्रेस होल्ड करतो. कोणत्या व्हेरिएबलचा, दुसऱ्याच व्हेरिएबलचा, अनदर व्हेरिएबल. द पॉइंटर इज वन ऑफ द पॉवरफुल कन्सेप्ट ऑफ सी लँग्वेज. पॉइंटर काय आहे, एक पॉवरफुल कन्सेप्ट आहे सी लँग्वेज सारखा. फंक्शन काय होता, हा इम्पॉर्टंट फीचर होता सी लँग्वेजचा, आणि हा काय पॉवरफुल फंक्शन आहे सी लँग्वेजचा, सॉरी पॉवरफुल कन्सेप्ट आहे सी लँग्वेजचा. तर त्याचा सिंटॅक्स काय, पॉइंटर डिक्लेअर करायचा. आता मित्रांनो, पॉइंटर डिक्लेरेशन शिकायचं होतं आजच्या लेक्चरमध्ये, पॉइंटर डिक्लेरेशन. तर पॉइंटर डिक्लेरेशन कसं करतात ते पहा. पॉइंटर डिक्लेरेशन करायचं सिंटॅक्स आहे हा. सिंटॅक्स, डाटा टाईप, पॉइंटर ऑपरेटर, याला पॉइंटर ऑपरेटर म्हणतात. या स्टारला, या चांदणीला पॉइंटर ऑपरेटर म्हणतात. त्यानंतर पीटीआर म्हणजे काय, पॉइंटर. पीटीआरचा फुल फॉर्म पॉइंटर व्हेरिएबल नेम, पॉइंटर व्हेरिएबल नेम टाकायचा. पॉइंटर व्हेरिएबल नेम काय टाकलं इथं, पीटीआरच टाकून दिलाय. काही पण टाकू शकता तुम्ही, पीटीआर, एसटीआर, यूटीआर, काही पण टाकू शकता. डाटा टाईप लिहायचा पॉइंटरचा डाटा टाईप काय लिहिला, इंट. त्यानंतर स्टार ऑपरेटर लिहिलेला आहे. आणि पीटीआर व्हेरिएबल नेम काय, पीटीआर
इथं STR लिहिलं असतं तर चाललं असतं का? STR, हो STE लिहिलं असतं. काही पण लिहू शकता तुम्ही, व्हेरिएबलचे नाव तुम्ही तुमच्या मनाने काही पण लिहू शकता, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. तसंच डाटा टाईप काही पण असू शकतात, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर. इन अबोव एक्झाम्पल वी हॅव डिक्लेअर 3 डिफरंट पॉइंटर्स व्हेरिएबल. 3 डिफरंट पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केले. कोणते कोणते? हा एक इंटिजरचा, हा एक फ्लोटचा आणि हा एक कॅरेक्टरचा पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. टू इनिशियलाइज द पॉइंटर व्हेरिएबल वी कॅन असाइन ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल टू इट. म्हणजे काय? पॉइंटर इनिशियलाइज करायसाठी काय करावं लागते? याचा ऍड्रेस असाइन करावा लागते. याचा ऍड्रेस असाइन करावा लागते. कुणाला? त्या पॉइंटरला. त्या व्हेरिएबलचा ऍड्रेस असाइन करावा लागते. कोणत्या व्हेरिएबलचा? जो काही व्हेरिएबलचा तुम्हाला पाहिजे त्या व्हेरिएबलचा ऍड्रेस या पॉइंटरवरती असाइन करायचा. मग त्यानंतर तुम्हाला त्याची व्हॅल्यू आउटपुटला येऊन जाईल. ते कसं? टेन्शन घेऊ नका, प्रोग्रामद्वारा तुम्हाला समजून जाईल. आता सिंटॅक्स पहा, हा कशाचा सिंटॅक्स होता? पॉइंटर डिक्लेअर करायचा. हा कशाचा सिंटॅक्स आहे? पॉइंटर इनिशियलाइज करायचा. दोन्ही एकच आहे. पॉइंटर डिक्लेरेशन इथं झाले, पॉइंटर इनिशियलायझेशन इथं झाले. पॉइंटर इनिशियलायझेशन ही पहा, ही लाईनच कॉपी करून मी इथं खाली टाकतो. पॉइंटर इनिशियलायझेशन इथं झाले पॉइंटर इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन म्हणजे काय? या पॉइंटरवरती ह्याचा ऍड्रेस टाकलेला आहे. या NO नावाच्या व्हेरिएबलचा ऍड्रेस टाकलेला आहे. ऍड्रेस हे पहा, ऍड्रेस ऑपरेटर आहे ना, म्हणून इथं ऍड्रेस टाकलेला आहे. कशावरती? या PTR वरती. एवढं तर समजायले ना, टेन्शन घेऊ नका, आणखीनच समजून जाईल. पहा इथं इनिशियलायझेशन कसं केले पॉइंटरला. हा पहा, ह्याला इनिशियलायझेशन म्हणतात. या PTR नावाच्या व्हेरिएबलवरती. हा PTR कोणता व्हेरिएबल आहे? पॉइंटर व्हेरिएबल आहे. त्याच्यावरती कशाचा ऍड्रेस टाकलेला आहे? ऍड्रेस ऑफ एक्स. ऍड्रेस ऑफ एक्स या एक्स नावाच्या व्हेरिएबल वरती काय स्टोअर आहे? 100. मग ते 100 कोण्या ऍड्रेस वरती स्टोअर झाला? या एक्स कोण्या ऍड्रेस वरती स्टोअर झाला? तो वाला ऍड्रेस या PTR वरती टाकलेला आहे. आता समजा मित्रांनो, इथं एक एक्झाम्पल दिलेला आहे. हा सिंटॅक्स आहे, याचं काही एवढं घेणं देणं नाही. घेणं देणं कसं आहे? ह्या PTR पॉइंटर व्हेरिएबल नेम, म्हणजे इथं पॉइंटर व्हेरिएबल नेम इक्वल टू इथं हा ऍड्रेस ऑपरेटर इथं, आणि जो काही व्हेरिएबल नेम आहे का, ज्या व्हेरिएबलचं तुम्हाला टाकायचं ते व्हेरिएबल इथं. तर इथं कसं होईल बघा, या प्रोग्राम मध्ये काय होईल ते तुम्हाला समजून सांगू. आता एक्स ची व्हॅल्यू काय? 100. पहा, मग एका बॉक्स मध्ये एक्स ची व्हॅल्यू 100 लिहिली. इथं पहा, ह्या बॉक्स मध्ये एक्स ची व्हॅल्यू 100 लिहिली. त्यानंतर पॉइंटर डिक्लेअर केला, इंटिजर पॉइंटर डिक्लेअर केला. PTR म्हणून PTR नावाचा पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केला. PTR नावाचा पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केला. इथपर्यंत समजलं? PTR नावाचा पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केला म्हणजे आता या PTR व्हेरिएबलला ही सुद्धा मेमरी ऍड्रेस झाला असेल, आणि या एक्सचा सुद्धा मेमरी ऍड्रेस आला असेल. पहा ना मित्रांनो, जेव्हा कोणत्या व्हेरिएबल वरती कोणती व्हॅल्यू आपण स्टोअर करतो, कोणती पण व्हॅल्यू जेव्हा स्टोअर करतो, तेव्हा त्याचा मेमरी ऍड्रेस त्याच्यावर येऊन जातोय. आता या एक्सचा मेमरी ऍड्रेस काय आहे? एक एक्झाम्पल थ्रू मेमरी ऍड्रेस घेतला मी. हा मेमरी ऍड्रेस आहे या एक्सचा मेमरी ऍड्रेस हा आहे. आता ह्या PTR नावाचं व्हेरिएबल सुद्धा डिक्लेअर झालं इथं. पुन्हा या PTR ला सुद्धा मेमरी ऍड्रेस लागेल ना, आणि या PTR चा मेमरी ऍड्रेस कोणता आहे? हा आहे. पॉइंटर व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस कोणता आहे? हा आहे. आता पॉइंटर व्हेरिएबल वरती व्हॅल्यू वेगळी, व्हॅल्यू या बॉक्स मधली असती, आणि त्याचा मेमरी ऍड्रेस वेगळा असतोय. एवढं तर तुम्हाला समजलं. या एक्स नावाच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू कोणती? ही 100. त्याचा ऍड्रेस कोणता आहे? हा आहे 2020. तर मित्रांनो, आता या PTR वरती कोणती व्हॅल्यू टाकत आहे? इथं पहा, स्टार PTR वरती नाही बरं का, आपण साध्या PTR वरती, नुसत्या PTR वरती, स्टार PTR वरती म्हणा नाही मी, नुसत्या PTR वरती कशाचा ऍड्रेस टाकत आहोत आपण? या एक्सचा ऍड्रेस टाकत आहोत. म्हणजे काय? या एक्सचा ऍड्रेस कोणता आहे? हा एक्सचा ऍड्रेस आहे. मग या नुसत्या PTR वरती कोणता ऍड्रेस टाकला आहे? ह्या नुसत्या PTR वरती एक्सचा ऍड्रेस काय? हे 2020 ते टाकलाय का बघा इथं? हो टाकलाय. 2020 कशावरती टाकलाय? या PTR वरती. आणि या PTRचा ऍड्रेस कोणता आहे? PTRचा ऍड्रेस 3030 आहे. म्हणजे या PTRचा ऍड्रेस वेगळाच आहे. यावरती PTR वरती कोणती व्हॅल्यू टाकलेली आहे? ह्याला व्हॅल्यू म्हणतात. या बॉक्स मधली जी आहे का, त्याला व्हॅल्यू म्हणतात. PTR ची कोणती व्हॅल्यू टाकलेली आहे? ही व्हॅल्यू टाकलेली आहे. ही व्हॅल्यू म्हणजे ही काय? ही एक्सचा ऍड्रेस टाकलेला आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं? टेन्शन घेऊ नका, आणखीन प्रोग्राम समजून आहे. हा प्रोग्राम मी तुम्हाला घेणार आहे, तर टेन्शन घेऊ नका, समजून जाईल. त्यामुळं टेन्शन घ्यायची काहीच प्रॉब्लेम नाही, की तुम्ही टेन्शन घ्या. कशाचं घ्या माहिती का? जे हार्ड गोष्टी राहतात त्या. अहो, सोप्या गोष्टीचं कशाचं टेन्शन हो? पॉइंटर खूप सोपा आहे जर बघायला गेलं तर.
बाकी सगळ्यांचा बघायचा दृष्टिकोन तर वेगळाच राहते, प्रत्येकाचा जस्तेचा दृष्टिकोन राहते, कसं बघायचं काय बघायचं. जर सोप्या पद्धतीने जर करायला गेलं तर हा सोपाच राहणार आहे. जर तुम्ही छान अवघड म्हणूनच आधीपासून करायला गेलं तर हा अवघडच राहणार आहे तुमच्यासाठी हमेशा. मलाही आधी पॉइंटर समजत नव्हता, पण पॉइंटरचे कन्सेप्ट मला नंतर क्लिअर झाले. आणि आता मी तुम्हाला जे पॉइंटरचे कन्सेप्ट सांगत आहे ते तुम्हाला लगेचच क्लिअर होऊन जातील. फक्त लक्ष द्या, हा लेक्चरवरती लक्ष द्या. पहा, थोडीशी थिअरी बघूया. आता यामध्ये काय झालंय ती थोडीशी थिअरी सांगितलेली आहे. पॉइंटर व्हेरिएबल पीटीआर होल्ड द ऍड्रेस ऑफ एक्स. पीटीआर कशाचा ऍड्रेस होल्ड करायला? एक्सचा ऍड्रेस. पहा, या एक्सचा ऍड्रेस होल्ड करायला पीटीआर म्हणजे हे पहा इथं या लाईनीत ते सांगितलेलं आहे. टू इम्प्लिमेंट पॉइंटर कन्सेप्ट वी कॅन यूज स्टार. स्टारला काय म्हणतायत? पॉइंटर ऑपरेटर. स्टारला काय म्हणत आहेत? पॉइंटर ऑपरेटर. आता या स्टारला स्टार म्हणत जाऊ नका, तुम्ही काय करायचं, याला पॉइंटर ऑपरेटर म्हणत जा, पॉइंटर ऑपरेटर. आणि अँडला अँड म्हणत जाऊ नका, अँड म्हणत जाऊ नका, याला ऍड्रेस ऑपरेटर म्हणत जा, ऍड्रेस ऑपरेटर. समजलं? टू प्रिंट द ऍड्रेस ऑफ एनी व्हेरिएबल वी कॅन यूज %p फॉर्मॅट स्पेसिफायर. %p फॉर्मॅट स्पेसिफायर याच्या आधी बघितलं होतं का आपण? नाही. %p फॉर्मॅट स्पेसिफायर कधी बघितलं? आत्ताच बघितलं. ते कशासाठी यूज होते? पॉइंटर टू प्रिंट ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल. आता या एक्स व्हेरिएबलचा ऍड्रेस जर प्रिंट करायचा मला, हे 2020 जर प्रिंट करायचे तर मला %p वापरावं लागेल. %d वापरावं लागेल का? नाही. तर या पॉइंटर साठी मला जर एक्सचा ऍड्रेस फाइंड आउट करायचा असेल तर %p वापरावं लागते. इथपर्यंत तुम्हाला समजलं? चला तर आता आपण प्रोग्राम घेऊया. हा प्रोग्राम मी तुम्हाला घेणार आहे आणि हा प्रोग्राम समजून सुद्धा सांगणार आहे, रन करून सुद्धा दाखवणार आहे ऑनलाईन कंपायलर वरती आपल्या. चला तर आपण आता आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपल्याला पॉइंटरचा प्रोग्राम बघायचा आहे. पॉइंटरच्या प्रोग्राम मध्ये आपल्याला 4 गोष्टी हा आउटपुटला बघायच्या आहेत. 4 गोष्टी. पहिली गोष्ट काय? नम वरची व्हॅल्यू. आता एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा. आता तुम्हाला एक सिंपल सांगून देतो. एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा. कोणता व्हेरिएबल? एक्स व्हेरिएबल डिक्लेअर करायचा. सपोज आपल्याला एक्स व्हेरिएबल डिक्लेअर करायचा. एक्स ची व्हॅल्यू मला किती द्यायची? 100 द्यायची. 100. एक्स ची व्हॅल्यू मला 100 द्यायची. एक्सचा मेमरी ऍड्रेस काय असणार आहे? मेमरी ऍड्रेस एक्सचा वेगळाच राहणार आहे. आता मेमरी ऍड्रेस एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही, कारण की कंपायलर कोणत्या पण मेमरी ऍड्रेस वरती स्टोअर करू शकतो ना. आणखीन एक्स व्हेरिएबल बनवायचा आहे, एक्स ची व्हॅल्यू 100 द्यायची. इथपर्यंत तुम्हाला समजलं? तर चला तर ती करूया. आधी एक व्हेरिएबल बनवूया, त्याची व्हॅल्यू देऊया. पहा, इंट व्हेरिएबल बनवायसाठी इंट इंटिजर एक्स नावाचा व्हेरिएबल बनवला. इक्वल टू 100. त्याची व्हॅल्यू काय दिली? 100. जसं की मी म्हणलं होतं एक्स ची व्हॅल्यू 100 द्यायची, आपल्याला 100 दिली. त्यानंतर काय करायचं? पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करायचा. इंट स्टार पीटीआर. स्टार कंपल्सरी लावावं लागते बरं का मित्रांनो. जर स्टार नाही केला तर तुमचा हा पॉइंटर व्हेरिएबल बनत नाही. जर बिना स्टारचा केला तर तुमचा हा साधा व्हेरिएबल बनतो, आणि स्टार जर वापरला तर हा पॉइंटर व्हेरिएबल बनतो. आणि आपल्याला काय पाहिजे? पॉइंटर व्हेरिएबलच पाहिजे, म्हणून त्या पॉइंटर व्हेरिएबल बनविला आपण. त्यानंतर एंटर दाबा. आता काय करूया आपण? पॉइंटर व्हेरिएबल वरती या एक्सचा मेमरी ऍड्रेस टाकूया. एक्सचा मेमरी ऍड्रेस पॉइंटर व्हेरिएबल वरती म्हणजे पीटीआर वरती एक्सचा मेमरी ऍड्रेस टाकायचा. ऍड्रेस कसा टाकायचा? हा ऍड्रेस ऑपरेटर वापरायचा. असं ऍड्रेस ऑपरेटर वापरायचा आणि व्हेरिएबलचं नाव वापरायचं आणि क्लोज करून टाकायचं. ऍड्रेस ऑपरेटर वापरला. व्हेरिएबलचं नाव काय? एक्स आहे. व्हेरिएबलचं नाव वापरलं. आता या एक्स नावाचा एक्सचा मेमरी ऍड्रेस सपोज म्हणायला मी सपोज एक्सचा मेमरी ऍड्रेस मला सुद्धा एक्झॅक्टली माहित नाही. एक्सचा मेमरी ऍड्रेस आहे 2020. सपोज म्हणलं या. तर ते 2020 व्हॅल्यू कशावरती जाईल? या पीटीआर वरती जाईल. पीटीआर वरती 2020 व्हॅल्यू स्टोअर होईल. मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला समजलं? सपोज म्हणलं या, मला सुद्धा माहित नाही की एक्सचा ऍड्रेस काय आहे. आता प्रिंट करून टाकायचं. काय प्रिंट आउट करून टाकायचं? एक्स ची व्हॅल्यू प्रिंट आउट करायची, पॉइंटरची व्हॅल्यू प्रिंट आउट करायची. प्रिंट %d वापरायचं. आधी काय? व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू %d. डी का मग? डी इंटिजर टाईपचं आहे. मग इंटिजर टाईपचा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे ना डी, म्हणून. आणि ह्याला क्लोज करून टाकायचं. नम नाही, इथं काय करा?
एक्स एक्स इथं एक्सचे हे डिस्प्ले करायचे ना आपल्याला, त्यामुळं एक्स तिथं डिस्प्ले करून टाका कॉमा देऊ आणि याला क्लोज करा. सेम मित्रांनो मला आता एक्स डिस्प्ले करायचा आहे. आता मला काय करायचं, स्टार पीटीआर डिस्प्ले करायचा आहे. तर मी आणखीन एकदा प्रिंट एफ वाली लाईन कॉपी करतो. तर मित्रांनो एक मिस्टेक झाली इथं, प्रिंट एफ लिहिलं नाही आपण, होती कधी कधी टाइप मिस्टेक, त्यामुळं एवढं काही घाबरायची गरज नसती. आपल्याला चार ही बनवायचे, चार ह्याच्यात काय काय डिस्प्ले करायचे, एकात व्हॅल्यू ऑफ एक्स, त्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची, एकात व्हॅल्यू ऑफ स्टार पीटीआर, व्हॅल्यू ऑफ स्टार पीटीआर. स्टार पीटीआर म्हणजे या स्टार पीटीआर वरती कोणती व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची. आता मित्रांनो मला सांगा, मी जसं तुम्हाला पॉइंटर सांगितलं, तर या एक्स ची व्हॅल्यू काय आहे, 100 आहे, ही तुम्हाला माहिती आहे. पीटीआर ची व्हॅल्यू काय, नुसत्या पीटीआर ची नुसत्या पीटीआर ची व्हॅल्यू काय ही आहे, नुसत्या पीटीआर ची व्हॅल्यू ही आहे. आणि स्टार पीटीआर ची व्हॅल्यू काय आहे, मग नुसत्या पीटीआर ची व्हॅल्यू ती आहे, तर स्टार पीटीआर ची व्हॅल्यू काय आहे, स्टार पीटीआर ची व्हॅल्यू मित्रांनो 100 असणार आहे. कसं काय 100 असणार आहे, कारण की ऍड्रेस कुणाचा दिलाय आपण, या एक्सचा ऍड्रेस दिलाय आणि एक्स ची व्हॅल्यू म्हणजे स्टार पीटीआर, एक्स ची व्हॅल्यू काय आहे 100 आहे, त्याचा अर्थ स्टार पीटीआर आहे, म्हणजे स्टार पीटीआर ची व्हॅल्यू सुद्धा 100 असणार आहे मित्रांनो. या स्टार पीटीआर ची व्हॅल्यू सुद्धा 100 असणार आहे. तर ते आता आउटपुट थ्रू दाखवतो तुम्हाला, स्टार पीटीआर ची व्हॅल्यू कशी 100 असणार आहे, आउटपुट थ्रू दाखवतोय. स्टार पीटीआर डिस्प्ले करायचं ना, मग इथं स्टार पीटीआर लिहा, जिथं जे डिस्प्ले करायचे तिथं पीटीआर ते तिथं डिस्प्ले करून टाकायचं. आणि इथं काय डिस्प्ले करायच्यासाठी इक्वल टू करून %d लावा. %d का म्हणून, कारण की या एक्स वरती कोणती व्हॅल्यू, इंटिजर. स्टार पीटीआर कोणत्या ह्याचा आहे, कोणत्या डाटा टाइपचा आहे, इंटिजर, म्हणून तर इथं %d केले. पी कधी करणार आणि डी कधी करणार यामधला फरक तुम्हाला समजायला पाहिजे. %d का म्हणून केले माहिती का, इंटिजर आहे ना पीटीआर, स्टार पीटीआर इंटिजर आहे म्हणून %d केले. आता पहा मित्रांनो, %p कधी करतात ते बघूया. आता %p आपण जेव्हा पॉइंटरचा ऍड्रेस डिस्प्ले करतो तेव्हा %p इस्तेमाल करायचा. पहा ऍड्रेस ऑफ, आता काय करूया आपण, ऍड्रेस ऑफ एक्स डिस्प्ले करूया, ADDRES, ऍड्रेस ऑफ एक्स. एक्सचा ऍड्रेस डिस्प्ले करायचा आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, %p करावं लागेल. %p केल्याने काय होतंय, या एक्सचा ऍड्रेस, जे काही ऍड्रेस आहे त्या %p वरती डिस्प्ले होऊन जाईल. आणि इथं काय करायचं, ऍड्रेस ऑपरेटर वापरायचा. ऍड्रेस ऑपरेटर का म्हणून, याचा ऍड्रेस इथं डिस्प्ले होईल ना, याचा ऍड्रेस इथं डिस्प्ले होईल ना, म्हणून ऍड्रेस ऑपरेटर वापरलाय. कशाचा, या एक्सचा ऍड्रेस काय 2020. जर 2020 सपोज म्हणले एक्सचा ऍड्रेस 2020 असेल तर 2020 इथं प्रिंट होऊन येईल. कसं केलंय बघा, लक्ष द्या. %p का वापरले, %d का वापरले, %p का वापरले मी, जेव्हा याचा ऍड्रेस डिस्प्ले करत आहे तेव्हा, एक्सचा ऍड्रेस, एक्स ची व्हॅल्यू डिस्प्ले करीत आहे तेव्हा मी काय वापरले, %d. एक्स ची व्हॅल्यू डिस्प्ले करीत आहे तेव्हा मी %d, आणि एक्सचा ऍड्रेस डिस्प्ले करीत आहे तेव्हा मी %p वापरलेला आहे. लक्ष देऊन बघत जा, लक्ष देऊन. हा प्रोग्राम तुम्ही एक्झाम मध्ये लिहून या, पॉइंटर एक्झाम्पल दाखवायच्या टाइमाला. आणि इथं ऍड्रेस ऑफ ह्याचा पीटीआर मध्ये कोणता ऍड्रेस स्टोअर झालेला आहे, ऍड्रेस स्टोअर इन पीटीआर, ऍड्रेस स्टोअर इन पीटीआर. नुसत्या पीटीआर मध्ये, या नुसत्या पीटीआर मध्ये कशाचा ऍड्रेस टाकलेला आहे आपण, या एक्सचा ऍड्रेस टाकलेला आहे, नुसत्या पीटीआर मध्ये. तर मग मित्रांनो, हा एक्सचा ऍड्रेस, हा इथं एक्सचा ऍड्रेस डिस्प्ले केलाय आपण, आणि हा ऍड्रेस सेमच राहील का नाही, मग सेमच राहील का नाही, येस ऑर नो कमेंट मध्ये सांगा. सेम राहील का नाही, येस ऑर नो कमेंट मध्ये सांगा. तर मित्रांनो स्टॉप करून कमेंट मध्ये सांगा, कारण की व्हिडिओ मध्ये मी आन्सर सांगणारच आहे. तर तुम्ही स्टॉप करून आता कमेंट मध्ये सांगा, पुन्हा बघा तुमचा आन्सर बरोबर आहे का नाही. तर मित्रांनो मी सांगतो तुम्हाला, सेमच राहणार, दोन्हीची व्हॅल्यू सेमच राहणार. हा एक्सचा ऍड्रेस आणि ह्या पीटीआर वरचा ऍड्रेस सेमच राहणार. कसं काय सेम राहणार, कारण की ह्या एक्सचा ऍड्रेसच या पीटीआर वरती टाकलाय, आणि एक्स जसा डिस्प्ले होईल तसाच पीटीआर सुद्धा डिस्प्ले होईल ना. पीटीआर वरती कोणता नवीन ऍड्रेस टाकलाय आपण, या एक्सचाच ऍड्रेस तर पीटीआर वरती टाकलाय ना.
इथं सुद्धा पर्सेंट डी करायचं, पर्सेंट पी करायचं, पर्सेंट पी, कारण का आपण ऍड्रेस डिस्प्ले करत आहोत ना, म्हणून कशाचा ऍड्रेस डिस्प्ले करीत आहोत, पीटीआरचा. मग पीटीआर, पीटीआर लिहायचं. मित्रांनो इथं ऍड्रेस ऑफ पीटीआर लिहिताना, असं ऍड्रेस ऑफ पीटीआर लिहिताना तर यायची नाही, आउटपुट तुमचं क्लिअर यायचं नाही. जर नुसता पीटीआर लिहिताना तरच तुमचं आउटपुट क्लिअर येऊन जाईल. तर बघा मित्रांनो, पहा सगळ्या व्हॅल्यू आल्या, पण एका खाली एक आले का, नाही, एका बाद एक आल्या. म्हणजे काय करायचं आपल्याला, स्लॅश एन वापरायचं आहे. इथं लगेच लक्षात यायला पाहिजे तुम्हाला काय काय वापरायचं, कसं कसं वापरायचं, स्लॅश एन, स्लॅश एन. मग प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपल्याला स्लॅश एन वापरावं लागेल. जसं प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपल्याला, प्रत्येक लाईन मध्ये, सॉरी, प्रत्येक प्रोग्राम मध्ये तर वापरावंच लागते, पण प्रत्येक लाईन मध्ये आपल्याला स्लॅश एन वापरावं लागेल. आता पहा एका खाली एक आउटपुट आले, आता पहा एका खाली एक आउटपुट आले. आता मित्रांनो मला सांगा, मी जसं सांगितलं होतं तुम्हाला, तसंच आलं का नाही बघा. पहा इथं एक्स वरती कोणती व्हॅल्यू आहे, एक्स वरती कोणती व्हॅल्यू आहे, एक्स वरती कोणती व्हॅल्यू आहे, 100. स्टार पीटीआर वरती कोणती व्हॅल्यू आहे, 100. बरोबर का नाही. मी काय सांगितलं होतं, एक्स वरती जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू स्टार पीटीआर वरती स्टोअर होईल. कसं काय स्टोअर होईल, कारण की स्टार पीटीआर वरती कोणाचा ऍड्रेस आहे, ह्याचा ऍड्रेस आहे. म्हणजे पीटीआर वरती कोणाचा ऍड्रेस आहे, ह्याचा ऍड्रेस आहे, या एक्सचा. मग एक्सचा ऍड्रेस पीटीआर वरती आहे, म्हणजे काय, ह्याची लिंक झाली, इथं ह्याची लिंक झाली, ह्यानी ह्याचा ऍड्रेस स्टोअर केला, आणि आता हे ह्याची व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो, एक्सची व्हॅल्यू तो ऍक्सेस करू शकतो. कसं काय ऍक्सेस करू शकतो, कारण की तिथं लिंक झाली ना मित्रांनो, एक्सची लिंक झाली, तिथं या एक्स नावाच्या पॉइंटरची लिंक झाली, 2020 याच्यावरती स्टोअर झाला या पीटीआर वरती. मग ह्याची लिंक झाली या पीटीआर वरती. आता मी जेव्हा स्टार पीटीआर डिस्प्ले करीन तेव्हा मला एक्सची व्हॅल्यू डिस्प्ले आउटपुटला येईल, जसं की इथं प्रोग्राम मध्ये आलेलं आहे. जेव्हा मी इथं स्टार पीटीआर आउटपुटला डिस्प्ले केला तेव्हा मला काय आली, एक्सची व्हॅल्यू आली. एक्सची व्हॅल्यू काय, 100. पाहिली का आउटपुटला, हो आली, बरोबर. म्हणजे आपलं प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं एक्सचा जो मेमरी ऍड्रेस आहे तोच या पीटीआरचा मेमरी ऍड्रेस सुद्धा असेल. कसं काय पीटीआरचा मेमरी ऍड्रेस सुद्धा असेल, कारण की पीटीआर वरती आपण ऍड्रेस ऑफ एक्स टाकलं होतं, ऍड्रेस ऑफ एक्स. ही लाईन आठवायली का तुम्हाला, ऍड्रेस ऑफ एक्स म्हणजे काय, हा जो एक्सचा ऍड्रेस असेल तोच या पीटीआरचा ऍड्रेस असेल ना. पहा एक्सचा ऍड्रेस काय आहे, 0x7FF609D2824. तेच आहे का बघा, 0x7FF609D2824. तुम्ही म्हणता सर तुम्ही तर सांगितलं होतं की ऍड्रेस तुमचा असा असणार आहे, ऍड्रेस तुमचा असा असणार 2020. पण मित्रांनो मी तुम्हाला सपोज करायला सांगितलं होता, हा ऍड्रेस सपोज करायला का सांगितला होता, कारण हा कंपायलर कोणत्या पण ऍड्रेसला व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. एक्सची व्हॅल्यू कोणत्या ऍड्रेसला स्टोअर केली, इथं या ऍड्रेसला, मेमरीमध्ये या ऍड्रेसला एक्सची व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. हे इथून समजलं जातं. हा ऍड्रेस कसा आला आपल्याला, %p द्वारा. %p जेव्हा आपण डिस्प्ले केला का %p, तेव्हा आपल्याला हा ऍड्रेस डिस्प्ले होईल आउटपुटला. %p जेव्हा आपण प्रोग्राम मध्ये लिहिलं तेव्हा. तर मित्रांनो पॉइंटर तुम्हाला समजला, आय होप तुम्हाला समजला असेल पॉइंटर. इथपर्यंत तुम्हाला समजलं. ही व्हॅल्यू काय करे, इथं काय होत आहे, एक्सची व्हॅल्यू 100 डिस्प्ले होत आहे. इथं स्टार पीटीआर म्हणजे काय, या पीटीआर. आता स्टार पीटीआरचा एक तोडका तुम्हाला सांगतो. तोडका म्हणजे काय, हा स्टार जर लावलं आणि पीटीआर जर डिस्प्ले केला तर आपल्याला काय भेटन, एक्सची व्हॅल्यू 100 एक्सची व्हॅल्यू भेटन. आणि जर नुसता पीटीआर डिस्प्ले केला, नुसता पीटीआर पहा इथं केलाय, नुसता पीटीआर डिस्प्ले केला तर आपल्याला काय भेटेल, या एक्सचा मेमरी ऍड्रेस, जो काही मेमरी ऍड्रेस असेल ब्ला ब्ला ब्ला, जो काही मेमरी ऍड्रेस असेल तो एक्सचा मेमरी ऍड्रेस आपल्याला नुसता पीटीआर वरती डिस्प्ले होईल. स्टार पीटीआर केलं तर एक्सची व्हॅल्यू, आणि नुसता पीटीआर केलं तर या एक्सचा ऍड्रेस. कसं काय, स्टार पीटीआर केल्यावर एक्सची व्हॅल्यू का म्हणून, कारण की पीटीआर वरती काय आहे, पीटीआर वरती ऍड्रेस आहे एक्सचा, आणि त्याच्यापूर्वी स्टार लावल्यावर त्याची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू आपल्याला ऍक्सेस करता येते असं सांगितलेलं आहे. जेव्हा आपण ऑपरेटर बघता, कोणता ऑपरेटर, हा पॉइंटर ऑपरेटर. या स्टारला काय म्हणत आहेत, पॉइंटर ऑपरेटर, आणि या ऍड्रेसला काय, अँडला काय म्हणत आहे, ऍड्रेस ऑपरेटर. जेव्हा याची थिअरी बघताना आपण या पॉइंटरची आणि या ऍड्रेस ऑपरेटरची याची थिअरी बघताना त्यांच्या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे किंवा हा पॉइंटर ऑपरेटरनी आपल्याला याची एक्सची व्हॅल्यू ऍक्सेस करता येते असं त्याच्या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे. त्याची थिअरी सुद्धा घेणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण. जर आपलं आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, पॉइंटर कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तुमचा, तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि हा प्रोग्रामच तुम्ही एक्झाम मध्ये लिहून येऊ शकतो. होप की तुम्हाला सगळं समजायला असेल. आपले इथून पुढे असेच पॉइंटर एक वीक मध्ये तुमचा पॉइंटर संपून जाईल. युनिट टेस्ट 2 साठी तुम्हाला पॉइंटर हा आणि फंक्शन हा दोन किंवा 3 तुमचे युनिट विचारू शकता. युनिट टेस्ट 2 साठी 30 मार्कासाठी तुमची युनिट टेस्ट 2 असणार आहे आणि फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला 5 युनिट विचारले जातात. तर आता आपला लास्ट युनिट राहिलाय 5वा युनिट. खूप आम्ही हे पण कव्हर करणार आहे, खूप उत्तम पद्धतीने कव्हर करणार आहे आणि नोट्स सुद्धा तुम्हाला चांगले देणार आहे. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. बाय बाय.